तुम्ही आज धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षांच्या मतदारसंघात त्यांच्या गावात आलाय, पक्षाच्या अध्यक्षांना काय सांगणार? मी आज खरं तर जी बीड जिल्ह्यातली पार्श्वभूमी आहे गुन्हेगारीची त्या संदर्भात मी थोडं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. बीड जिल्ह्यामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्था झाली त्याच्या अगोदरचा कालखंड असा होता की कुठलीही गोष्ट जी चुकीची झालेली आहे ती वेळेत त्याच्यावर ताबा मिळवला नाही, चुकीला चूक म्हणलं गेलं नाही, म्हणून जी गुन्हेगारी जी तिथं वाढलेली आहे, जे अपहरणाची या हत्या होण्या अगोदर जे स्टोर इन्चार्ज आहेत शिंदे साहेब आणि स्टोर मॅनेजर त्यांना अपहरण केलं होतं 28 मेला. त्यावेळेस जर ॲक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या नसत्या, किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं. हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे. सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल, एवढंच मी इथून बोलतो. खरं तर जवळपास 3 महिने पूर्ण होत आहेत या घटनेला, मात्र अद्याप एक आरोपी आहे आणि उर्वरित जो आता तारखा सुरू होणार आहेत, काय अपेक्षा आहे सरकार यावरून? हे जी टोळी होती ती सराईत गुन्हेगारांची टोळी होती आणि हे पोलिसांसोबत सर्रास वावरत होती. तुम्ही काही CCTV फुटेज देखील बघितलेले आहेत. 307 मध्ये फरारी असणारा आरोपी हा जो कृष्ण आंधळे आहे तो मागच्या 2 वर्षापासून फरार आहे. तरी पण केज पोलीस आणि धारूर पोलिसांत तो सर्रास त्याचा वावर होता. पोलिसांकडूनच जर त्याला अभय मिळत होतं तर तो कुणाला भेटणार आहे दुसऱ्या? जर तो यंत्रणेला घाबरत नाही तर तो लोकांना, सर्वसामान्याला, आमच्यासारख्या लोकांना थोडंच घाबरणार आहे. तर तीच त्यांचीच जिम्मेदारी आहे की ज्या ठिकाणी त्याचा ठिकाणा होता, ज्या ठिकाणी त्याला पोचलं गेलं होतं त्याच लोकांनी त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला शिक्षा दिली पाहिजे. आतापर्यंत जे तपास पूर्ण करून जे चार्जशीट आलेले आहे त्याच्यावर समाधानी आहे का तुम्ही? अजून सगळा पूर्ण 1578 पानाचं ते चार्जशीट आहे. त्याचा सगळा अभ्यास होणं हे वकील आणि आम्ही याला सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे. जो तपास 3 महिन्यामध्ये सगळ्या यंत्रणा राबवून केलेला आहे, 1 आणि 2, 4, 8 दिवसामध्ये तो तपास आपल्याला अभ्यासणं खूप कठीण गोष्ट आहे. तरी पण आता जे काही राहिलेलं भाग 2 आहे, जे सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे, त्याच्यामध्ये देखील काय काय होणार आहे त्याच्याकडे सुद्धा बघणं हे म्हणजे गांभीर्याचं राहणार आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट होणार आहे असं तुम्ही सांगता, त्याच्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे तुम्हाला? देशमुख कुटुंबियांना काय? ह्या लोकांना ज्यांनी राजकीय पाठबळ दिलं, ह्या लोकांना ज्यांनी पोचलं, जे आरोपी आहेत ह्यांना फरार केलं, त्यांना सगळ्या चुकीच्या कामाला त्यांनी अभय दिलं, या लोकांची नावं ह्याच्यात आली पाहिजेत. मग ते किती मोठे असो आणि त्यांना हे शिक्षा झाली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.